या 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 काका कसे आहात? एकदम मस्त मस्त. आणि हे काय तुम्ही दोघंच आलात, बाकी सगळे कुठे आहेत? अगं हो, ते काय लग्नाच्या कामामध्ये सगळे बिझी आहेत. ते लग्न खरं म्हटलं म्हणजे काय काम संपत नाहीत कधी. आणि तू काय यांच्या मदतीला का? हो हे. अरे वा वा वा, खूप छान सजावट केली आहेस. वा, केळीचे खांब वगैरे. हा, छान प्रसन्न वाटतंय अगदी. काका या ना तुम्ही. मी जरा बाहेर निघत होते, पण तुम्ही या आतमध्ये. तू कुठे चाललीस पण? देवक म्हणून भारंगीची काठी आणायला जात होते. सगळं अगदी पारंपरिक पद्धतीने करीत आहे सगळं. हा? छान छान छान, ऐकून खूप बरं वाटतंय. आजकाल काय अगं विधींमध्ये सुद्धा शॉर्टकट मारतात सगळे. हा, पण तुम्ही संस्कृती परंपरा जपताय, खरंच खूप बरं वाटतंय. छान वाटतंय अगदी. चला आता आत. नाही म्हटलं पूजा आत आहे, तुम्ही बाहेर गप्पा मारताय. ते काय बोलायचं आत बोला ना. या चला या या काका. काका हे काय काका? थांब थांब थांब, मी पकडते. हे कसं पण तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं काय? नाही 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 नाही, नक्की ना? म्हणजे अरे ठीक आहे ठीक आहे. सॉरी हे असं. अरे बाबा काही नाही झालं त्यांना. बाबा तुम्ही म्हणून सांगत होतो आतमध्ये जा. चल चला, पूजा आहे. अहो मी त्यांना घट्ट बांधायला सांगितलं होतं, पण ते राहिलं त्यांच्याकडनं. चला या या आतमध्ये या या. व्यवस्थित आहे. आणि थँक्यू हा, तू वाचवलंच नाही तर जीवच गेला असता. थँक्यू. काय बघतोय? फोन वाजतोय ते बघ आधी. उचल ते, उचल. अरे उचल. 3 दिवस उरलेत फक्त लग्नाला. काय वाकडं केलंस माझं? काही नाही. हे पुढे काय करणार आहेस तू? मी सांगू? हे काहीच नाही. तरी तुला गेम खेळायचे आहेत खेळ, काही प्रॉब्लेम नाही. फक्त घड्याळाकडे लक्ष ठेव. टिक टिक टिक. मुहूर्तमेढ, मेहंदी, हळद आणि मग लग्न. फक्त 3 दिवस उरलेत तारिणी आमच्या लग्नाला. कशी वाचवणार आहेस तुझ्या बहिणीला? मी हे लग्न होऊ देणार नाही. बघूया. बॉस, टेक्नोचा कॉल होता. काय कळलंय? तू युवराजच्या घरात शोधाशोध करत असताना तुला जे 4 सिम कार्ड मिळाले होते त्याबद्दल माहिती मिळाली आहे. कोणाचे आहेत? काही कळलं का? ते सिम कार्ड युवराजच्या नावावर नाही आहेत, पण त्या सिम कार्डवर एकच नंबर डायल केला जातोय. कोणाचा नंबर आहे तो? ते नाही माहिती झालंय अजून. पण बॉस, मला वाटतंय आपल्या हातीनं काहीतरी मोठं लागणार आहे. हो, केडी ही सुद्धा खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी. खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना त्या युवराजला स्वतःवर. त्याला हे कळलंच पाहिजे. सत्य शोधायला वेळ लागतो. केदार. पण मी तुला केदूच म्हणणार आहे. बरं ते जाऊ दे. मी कशी दिसते सांग ना. छान छान दिसते ना? मग आपण एक सेल्फी काढूया. पण इथे नको, बाहेर काढूया ना तर आईला दिसेल. नको नको नको. का? काय झालं? अगं मेकअप तर पूर्ण कर आधी. मेकअप? मी तर मेकअप पूर्ण केलाय. काही काय ते बघ, आय शॅडो राहिले तुझे लावायचे. आय शॅडो? हा, ड्रेस वरती मॅचिंग आय शॅडो असायला पाहिजे ना. हो हो हो, मी लगेच लावून येते. पण तू कुठे जाऊ नको. मी आली की आपण सेल्फी काढूया. मी इथेच आहे. जा जा जा, पटकन पटकन.
बोल. बॉस तो फोन चेक करतोय मी आणि फोन सुद्धा रिचेबल दाखवतोय. गुड. कनेक्ट होतोय का बघ. येस बॉस. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? मी युवराजचा मित्र. एका कामासाठी आलो होतो इकडे. ॲक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत. केडी, युवराजच्या घरी मी ज्या माणसाला बघितले तो हाच माणूस आहे. या दोघांचेही आवाज सेम आहे. टेक्नो, मला या माणसाची पूर्ण कुंडली पाहिजे. नंबर कोणाच्या नावावर आहे ते पण एकदा चेक कर. कुठला आहे ते चेक कर. ठीक आहे? बरं, या माणसाचं स्केच कोणाशी जुळतंय का? या माणसाची काही क्रिमिनल हिस्ट्री नाही आहे ना, ते पण तू चेक करशील. ठीक आहे? माझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधणं जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच महत्त्वाचं आहे या युवराजला एक्सपोज करणं. आणि निशीचं लग्न मी तुझ्याशी होऊ देणार नाही. तुला असा धडा शिकवणार आहे ना युवराज, की पुन्हा तू असं काही करणारच नाहीस.